सुरुवात आताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या बातमीने करूयात। एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय कॅबिनेटमध्ये विधेयकाला मंजुरी मिळाली असल्याचं कळतंय। हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक आणलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी सुद्धा स्वीकारण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर या प्रक्रियेला वेग आला। एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। केंद्रीय कॅबिनेटमध्ये विधेयकाला मंजुरी मिळाली असल्याचं कळतंय आणि हिवाळी अधिवेशनातच विधेयक आणलं जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते। त्यामुळे 2025 या नवीन वर्षामध्ये आगामी काळामध्ये याच विधेयका अंतर्गत सर्व निवडणुका पार पडली जायची शक्यता वर्तवली जाते। एक देश एक निवडणूक या विषयावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीनं दिलेला अहवाल कॅबिनेटनं आधीच मंजूर केलेला होता। त्यामुळे निवडणूक सुधारणांच्या दिशेनं टाकलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल समजलं जातंय। रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रामराजे, बिल्कुल कॅबिनेटनं वन नेशन वन इलेक्शन एक देश एक निवडणूक ला मान्यता दिली आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये हे संसदेमध्ये येणार असल्याची माहिती मिळते आणि संसदेमध्ये आल्यानंतर चर्चा होईल। संयुक्त समितीकडे हे विधेयक जे आहे ते पाठवलं जाणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण राजकीय पक्षांशी सुद्धा चर्चा केली जाईल। त्यांचं मत जाणून घेतलं जाणार आहे। राज्यातल्या विधानसभा अध्यक्षांचं पण मत जाणून घेतलं जाणार आहे। सर्व राज्याची सहमती घेतली जाईल आणि त्यानंतर कायद्यामध्ये रूपांतर केलं जाणार आहे। परंतु कॅबिनेटने अप्रूव्ह केलं आहे हे वन नेशन वन इलेक्शन। मोठी बातमी म्हणावं लागेल। ज्या पद्धतीनं फास्ट पावलं टाकलेली आहेत केंद्र सरकारनं याचाच अर्थ आहे की 2029 ची जी निवडणूक आहे ती एक देश एक निवडणूक या पद्धतीनं करण्यासाठी सरकार जे आहे ते आग्रही स्पष्टपणे दिसून येते। निश्चित त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरेल असं बोललं जात आहे। रामराजे, या सगळ्या संदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली का? राजकीय वर्तुळातून काही घडामोडी घडतात का? बिलकुल, याच्यामुळे प्रादेशिक पक्ष जे आहे की त्यांची आयडेंटिटी त्यांचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात जाईल अशी भीती प्रादेशिक पक्षांना आहे। त्यामुळे रामराजे, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवतेय। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विनय सहस्त्रबुद्धे हे जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी मिळाली असल्याचं कळतंय। या सगळ्या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया अपेक्षित आहे। असं की देशातल्या राजकीय सुधारणांची एक प्रकारे गंगोत्री असं म्हणता येईल असं हे विधेयक आहे आणि आपल्या देशाचं राजकारण ज्या पद्धतीने प्रदूषित झालेलं आहे होतं आहे त्या सगळ्यावरती निवडणुकांची संख्या म्हणजे निवडणुकींच्या संख्येची जी आवर्तन आहेत चक्र आहेत ती कमी करणं आणि त्यामुळे देशाचा निवडणूक आणि निवडणुकीच्या अवतीभोवती फिरणारा जो काही जनचर्चेचा माहोल आहे त्याला एक प्रकारे रचनात्मक वळण लावणं असं या सगळ्या विधेयकाचं स्वरूप आहे आणि मला असं वाटतं की ते विधेयक निश्चितपणे संमत होईल कारण जनमताचा रेटाच एवढा आहे की त्याचा दबाव एक प्रकारे निर्णयकर्त्यांवर येईल आणि संसदेमध्ये देखील आवश्यक ती मतांची जुळवाजुळव होईल आणि निश्चितपणाने हे विधेयक मंजूर होईल। सर, आगामी काळामध्ये हे विधेयक आल्याच्या नंतर आतापर्यंतचा जो काही फॉर्मॅट होता त्यामध्ये ते अधिक सुकर व्हायला तसंच निवडणुकांचा जो खर्च आहे त्यावर सुद्धा कुठेतरी मार्ग मिळायला मदत होईल का? असं आहे की आपल्या देशामध्ये अनेक लोकांना असं वाटतं की निवडणुका हेच केवळ लोकशाहीचं प्रतीक आहे। लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाही, इतरही अनेक गोष्टी आहेत आणि जोपर्यंत लोकशाही राज्य व्यवस्था ही परिणामकारक होत नाही तोपर्यंत नुसत्या निवडणुकीचा भाग हा काही लोकांच्या संतोषाचं कारण ठरू शकत नाही। लोकांना निवडणुका हव्याच असतात आणि त्या असल्याच पाहिजेत, परंतु केवळ निवडणुका म्हणजे लोकशाही नाही। लोकशाहीमध्ये गव्हर्नन्सचं खूप महत्व आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की गव्हर्नन्सकडे या विषयामुळे अधिक ध्यान देणं सोपं जाईल।
आणखी एक महत्वाचा मुद्दा सर, जो सातत्यानं उपस्थित करण्यात आलेला होता, भारताच्या संघराज्य रचनेला यामुळे कुठेतरी धक्का लागेल का? म्हणजे असं म्हणणारी लोक, मला असं वाटतं की दिशाभूल करतायत लोकांची एक प्रकारे, जनतेची. आणि ती दिशाभूल होत असल्यामुळे आत्ताच्या काळामध्ये मला असं वाटतं की फेडरलिझमचा जो विषय आहे त्यात केंद्राकडे सगळ्या सत्तेचं एकवटणं हा मुद्दा जो आहे तो लोकांच्या चिंतित असतो. पण की लोकांनी एकाच वेळी निवडणुका होऊन सुद्धा केंद्रात एका पक्षाला निवडून दिलं, राज्यात दुसऱ्या पक्षाला निवडून दिलं. केंद्राकडे हे सगळं केंद्रित होईल सर, पण छोट्या पक्षांचं यामध्ये नुकसान होणार नाही ना? नाही होणार नाही, माझं तेच म्हणणं आहे की केंद्राकडे केंद्रित होऊच शकत नाही, कारण लोकांची विवेक बुद्धी जी आहे ती इतकी संतुलित आहे की लोक त्यांच्या मर्जीनुसार नगरपालिकेत एक पक्ष, केंद्रात दुसरा पक्ष, राज्यात तिसरा पक्ष असंही निवडून देतात. आपण मतदारांच्या विवेक बुद्धीचा अपमान करतो आहोत या विधेयकाला विरोध करणं. निश्चितच विनय सर, आभारी आहे आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी मिळाली असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय. केंद्रीय कॅबिनेटमध्ये या विधेयकाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनातच विधेयक आणलं जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शन या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी अगदी काही दिवसांपूर्वीच स्वीकारण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर प्रक्रियेला वेग आला. हिवाळी अधिवेशनातच विधेयक आणलं जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. केंद्रीय मंत्रिमंडळानं या सगळ्या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापित केली आणि त्यानुसार शिफारसी स्वीकारल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी त्याला प्राप्त झाली